वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये मालेगाव तालुका अशा दोन तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मी आहे सध्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद या गावामध्ये। या माझ्या पाठीमागे जर दृश्यामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण फळबाग हे पूर्ण खरडून गेलेली आहे, पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। प्रचंड पाऊस होता। या उतावळी नदी आली होती। या उतावळी नदीला पूर आल्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प होती, परंतु नदीकाठी जी जमीन होती ती जमीनही हजारो हेक्टर पूर्ण खरडून गेलेली आहे। आणि या दृश्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण ही आंब्याची बाग आहे, तिकडे समोर संत्र्याची बाग आहे। ह्या संपूर्ण ज्या फळबागा आहेत ते पूर्ण खरडून गेल्या। सोयाबीन पेरलं होतं, हळद पीक आहे, हे सुद्धा याचं प्रचंड नुकसान आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय परिस्थिती होती कालची? काल सकाळी एकाएकीच 9 वाजता पाऊस झाला खूप सकाळी। हो 9 वाजता झाला। एका तासात ट्रॅफिक जाम झाली, इतका पूर आला तर लगेच ट्रॅफिक जाम झाली। तर एकदम 1 घंट्यात 10 वाजेपर्यंत 1 किलोमीटर पाणी झालं पूर्ण शेतानं। 1 किलोमीटर पाणी झाल्यावर म्हणजे डोणगावच्या पुलावर पण पाणी झालं। याच्या नदीकडे दुसरी नदी आहे कास नदी म्हणून, तिच्यावर पाणी झाल्यामुळे मध्यंतरी जवळजवळ 10-15 बसेस, 10-15 कार, टिप्पर असे जवळजवळ 1000 लोक पिंपरी सरहदमध्ये झाले स्टँडिंग। शेतीमध्ये काय काय पीक आहे? शेतीमध्ये हळद ड्रीप होऊन गेलं, पाईप होऊन गेले, आंब्याचं नुकसान झालं। सोयाबीन जे पेरलं होतं 10-20% लोकांना पाऊस नसल्यामुळं ते पूर्ण खड्डून गेलं। जमिनीत अक्षरशः मातीच नाही राहिली। 5 ते 6 फूट जमीन खोदून गेली। हे समोर दिसते पाहून घ्या। हो 6 फूट जमीन खोदून गेली म्हणजे हो। आता हे गेट आहे, हे 7 फूट गेट आहे, 7 फूट गेटहून जमिनीच्या वरून पाणी गेला। हो म्हणजे शेतीचं प्रचंड नुकसान हो सध्या कमीत कमी 3-4 हजार एकर जमिनीचं नुकसान झालं या पिंपरी सरहद परिसरात। आपल्या बाजूने आमचा बुलढाणा डिस्ट्रिक्ट लागते, म्हणजे आम्ही बाउंड्रीवर असल्यामुळे दोन्ही जिल्ह्याचं नुकसान झालं। इकडे म्हणजे मेहकर तालुक्यात कुणी आलंय काल संपर्कात होते काही म्हणजे पंचनामे करण्यात तलाठी वगैरे संपर्कात होते। तहसीलदार मॅडमचे बिन सरपंचानं, माझा पुतण्या सरपंच असल्यामुळे त्यांनी फोन वगैरे संपर्क केला। नकुलदादा देशमुख भाजपचे जे सदस्य आहेत त्यांनी बिन कलेक्टरला पत्र दिलं की बाबा यांचे पंचनामे करून तुरंत मागणी करावी अशी त्यांनी मागणी पत्राद्वारे केली। म्हणजे संत्रा पीक, फळबाग आणि हळद आणि सोयाबीन आणि यासह अजून काही लोकांचं नुकसान नाही? लोकांचं नाही, एक माणूस जो हॉटेलचा अडकला होता ते गावाच्या सहकार्यानं धांदी बांधून काढून घेतलं त्यांना। कालचा महापूर एवढा प्रचंड होता की 1988 नंतर हा महापूर आला। याच्यामध्ये अक्षरशः हजारो हेक्टर शेती खरडून गेल्या आहेत। आपण पाहू शकता शेतामध्ये दगडच राहिलेले आहेत। आणि ही जी बाग आहे मागे संत्र्याची जी बाग आहे, साधारणतः 3 वर्षापूर्वी संत्र्याची बागेची लागवड झाली होती। आणि असे अनेक फळबाग आहेत जे सध्या या कालच्या महापुरामुळे मध्ये खरडून गेलेले आहेत। काही हळदीचे ड्रीप्स आहेत, हळद आहे, 20% लोकांची पेरणी झालेली होती ते सुद्धा या महापुरामध्ये खरडून गेलेले आहेत। भाजीपाला सुद्धा आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो। भाजीपालाही कालच्या महापुरामध्ये नेस्तानाभूत झालेला आहे। आणि अक्षरशः आपण जर बघितलं म्हणजे जे काही शेकडो हेक्टर सध्या आजूबाजूचा जो परिसर आहे याच्यामध्ये साधारणतः 5 ते 7 फूट खाली माती खरडून गेल्यामुळे दगडच उरलेले आहेत। आता मोठा प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी शेती करायची कशी आणि पेरायची कशी। आपण बघू शकतो की या पावसामुळे काल वाशिम जिल्ह्याचं मध्ये प्रचंड नुकसान आपल्याला पाहायला मिळते आणि शेती अक्षरशः संपूर्ण खरडून गेलेली आहे। त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।